नमस्कार मित्रांनो, जानेवारी तिला एकादशी रोजी गाईला एक छोटीशी गोष्ट खाऊ घातल्याने तुमचे आयुष्य बदलेल। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या सोप्या उपायाने तुम्ही एका महिन्यात करोडपती होऊ शकता। आज आपण पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या तिळा एकादशी बद्दल बोलणार आहोत। ही एकादशी विशेषतः शक्तिशाली आणि दुर्मिळ मानली जाते आणि या दिवशी केलेले काही विशेष उपाय तुमचे जीवन समृद्ध करू शकतात, तिच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी ठेवते। पण तिळा एकादशीच्या दिवशी गायीशी संबंधित काही खास उपाय केल्यास तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही। उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तुमचे जीवन बदलण्याची खरोखरच शक्ती त्याच्याकडे आहे। जर तुम्हाला काही फायदा नसेल तर कृपया मला सांगा, मला खात्री आहे की हा उपाय तुमच्या भल्यासाठी आहे। तिळा एकादशीच्या दिवशी गाईला छोटीशी गोष्ट खाऊ घालणे जीवनातील प्रमुख समस्या सोडवता येतील, जसे मृत्यू दोष, पितृदोष। या उपायाने तुमच्या घरामध्ये वर्षभर ऐश्वर्य आणि समृद्धी राहील। यानंतर तुमची संपत्ती पिढ्यानपिढ्या वाढत जाईल, तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तिजोरीतील पैसे कधीच संपणार नाहीत। दुःख दूर होऊन तुमच्या जीवनात आनंद येईल। जर तुम्ही ही छोटी गोष्ट गाईला खाऊ घातली तर तुमच्या जीवनातून गरिबी कायमची नाहीशी होईल। कोटी देवी देवतांचे रूप मानली जाणारी माता गाय, त्याच्या कृपेने तुमचे जीवन सुखी आणि संपत्तीने परिपूर्ण होईल। तिला एकादशीच्या दिवशी गाईला हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची, कपड्यांची, अन्नाची कमतरता भासणार नाही। तुम्हाला कोटी देवी देवतांची कृपा लाभेल आणि तुमच्या घरात समृद्धी नांदेल। तर मित्रांनो, जाणून घेऊया तिळा एकादशीशी संबंधित काही खास उपाय। पण त्याआधी तिळा एकादशीचे महत्त्व आणि पूजा पद्धती पाहू। तिळा एकादशी किंवा जानेवारी रोजी आहे आणि प्रत्येक हिंदू कुटुंबात या दिवसाला खूप महत्त्व आहे। मित्रांनो, तिळा एकादशी या नवीन वर्ष मध्ये वाचली जाणारी पहिली एकादशी मोठ्या भक्ती आणि उत्साहाने साजरी केली जाते। त्या दिवशी सर्वप्रथम भगवान श्री हरी विष्णू, संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि पिंपळाचे झाड, पीपळ उपलब्ध नसल्यास तुळशीच्या रोपाची विधीपूर्वक पूजा केली जाते। या दिवशी मातेच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। तिळा एकादशी ही शास्त्रे आणि वेद, कुरुक्ष्मी आणि कुबेर देवता यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या भक्तांवर आनंदी मूडमध्ये आशीर्वाद देतात। मित्रांनो, असे मानले जाते की तिळा एकादशीच्या दिवशी चंद्र इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात तेजस्वी असतो। षष्ठीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि सूर्यदेवाची पूजा केली जाते। या दिवशी महिला उपवास करतात, पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करतात, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात आणि व्रताची सांगता करतात। याद्वारे त्याला आपला मुलगा रत्न आणि त्याच्या प्रिय घ्यूचा आशीर्वाद मिळतो। जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र ग्रहाची स्थिती अनुकूल असेल तर त्याचे नशीब नेहमीच अनुकूल असते। त्या व्यक्तीने कोणतेही काम सुरू केले तरी त्यात यश मिळते। त्यामुळे हिंदू धर्मात तिळा एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे। जानेवारी तिळा एकादशीच्या दिवशी प्रकारचे शुभ योग तयार होत आहे। असा दुर्मिळ योगायोग 100 वर्षात प्रथमच घडत आहे, जेव्हा चंद्र अत्यंत तेजस्वी असेल। या दिवशी लक्ष्मी योग, ग्रहयोग, नक्षत्र योग आणि अमृत सिद्धी योग असे शुभ योग तयार होत आहेत। आशीर्वाद मिळतात। पुत्रदा एकादशीच्या तिथीनुसार ब्रह्ममुहूर्तावर झोपणे वर्ज्य मानले जाते आणि या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते। दिवसभर उपवास करता येत नाही
असे असले तरी तिळा एकादशीच्या दिवशी स्नान व पहाटे पूजेला विशेष महत्त्व आहे. पण जर तुम्ही ज्योतिष आणि तंत्रशास्त्रानुसार गायीशी संबंधित एक विशेष उपाय कायद्यानुसार केला जातो, त्यामुळे तुम्हाला श्री हरी विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे अपार आशीर्वाद प्राप्त होतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचे 9 ग्रह तुमच्या अनुकूल काम करू लागतील. हा उपाय तुमच्या आयुष्यातील राहू केतूची स्थिती सुधारेल. कारण एखाद्या व्यक्तीच्या नशिबी राहू केतू श्री हरी विष्णूजी यांच्या हाती नियंत्रित करते. या उपायाचा परिणाम आपल्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि संकट दूर करू शकतो. जर आपल्या यशामध्ये अडथळा असेल तर ते देखील निघून जाईल. आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती, आनंद आणि भावनिक आगमन होईल. पैशांशी संबंधित समस्या दूर केल्या जातील आणि आपल्या घरात नेहमीच पैसे आणि कपड्यांचे स्टोअर असेल. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या समवेत हनुमानजी यांनी मंगल देवता आणि भगवान शनी देवची उपासना केली पाहिजे. जर आपण हनुमानजी, मार्स देवता आणि शनी देवची उपासना केली तर मंगळातील जोडपेही निघून जातात. यासह संपत्ती, आनंद आणि मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्राप्त केली जाते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो, सार्वजनिक शिक्षण आणि सार्वजनिक सेवा सार्वजनिक हितासाठी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच आम्ही आपल्याला हे ज्ञान प्राप्त माहिती पूर्णपणे विनामूल्य प्रदान करतो. आपण या व्हिडिओला उपयुक्त मानत असल्यास निश्चितपणे ते आवडेल. तसेच मी तुम्हाला विनंती करीन की टिप्पणी बॉक्समध्ये आपले राशीचे चिन्ह लिहावे. आपल्या राशीनुसार आम्ही आपल्याला अशा उपाययोजना सांगू शकतो जे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आता आपण गायीशी संबंधित त्या उपायांबद्दल बोलूया ज्या केल्याने पिढ्यानपिढ्या बँक बॅलन्स कमी होत नाही आणि दुःख, वेदना आणि त्रास दूर होतात. तीळ एकादशीच्या दिवशी गाय मातेची पूजा अवश्य करा. या दिवशी तयार केलेल्या अन्नापैकी 2 पुया मातेला खाऊ घालाव्यात. लक्षात ठेवा, कोरडी पुरी खाऊ नये. मिठाई, भाजी, हलवा किंवा पुरीवर जे काही तयार असेल ते ठेवा. कोरडी पुरी खाऊ नका. मिठाई, भाज्या, हलवा किंवा जे काही तयार केले आहे ते पुरीवर ठेवा. प्रत्येक शुभ कार्यात माता गाय किंवा तिच्याशी संबंधित गोष्टी जसे की शेण, गोमूत्र, गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप यांचा समावेश जरूर करा. त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. सनातनच्या परंपरेनुसार ज्या घरात गाय असेल त्या घरातील सर्व वास्तुदोष आपोआप नाहीसे होतात. पंचगव्याशिवाय कोणतीही पूजा किंवा हवन सफल होत नाही. महिन्यातून एकदा गोठ्यात जाण्याचा नियम करा आणि आपल्या कुटुंबासह गायींना चारा द्या. त्याने सर्व वास्तुदोष शांत होतात. उन्हाळ्यात गायीला पाणी द्या आणि हिवाळ्यात गूळ खाऊ घाला. विशेषतः तीळा एकादशीच्या दिवशी गायीला गूळ खाऊ घालणे खूप शुभ आहे. गाय मातेशी संबंधित काही शुभ आणि अशुभ चिन्हे आहेत. उदाहरणार्थ, दूध काढताना गाय अडखळली आणि दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. जर कोणी प्रवासाला निघाले असेल आणि तिच्या वासराला दूध पाजणारी गाय दिसली तर ते तुमचा प्रवास यशस्वी होण्याचे लक्षण आहे. तुम्ही जे काम सुरू करणार आहात ते पूर्ण होईल. प्रवासादरम्यान गायीचा आवाज ऐकणे किंवा रात्री गायीची डरकाळी ऐकणे देखील शुभ मानले जाते. दिवसा गायीचा आवाज किंवा रात्री गायीची डरकाळी देखील शुभ मानली जाते. मित्रांनो, पौष महिन्यातील तीळ एकादशीच्या दिवशी गायीशी कधीही गैरवर्तन करू नये, कारण ते मोठे पाप आहे. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळून तिला मूलभूत अधिकार देण्याची चर्चा आहे. गाय हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग प्रश्न पडतो की लोक गायींशी गैरवर्तन का करतात? जेव्हा गाय दूध देणे बंद करते तेव्हा लोक तिला रस्त्यावर सोडून देतात. अनेक वेळा ती रस्त्यावर फिरत राहते, कोणी तिला मारहाण करते,
कोणी तिच्यावर पाणी ओतते. कधी कधी गाय रोगाने मरते. अशा वेळी आपण गायींबद्दलचे वागणे समजून घेतले पाहिजे. शास्त्रानुसार गायीला कधीही मारू नये किंवा मारता कामा नये. गायीला मातेचा दर्जा दिला आहे. ज्याने गाय मारली तो आपल्या मातेला मारणारा सारखाच अपराधी आहे. वर्षानुवर्षे नरक्यातना भोगावी लागतात आणि पुढच्या जन्मात त्याला प्राण्याचा दर्जा मिळत नाही. गौतम मुनींनी चुकून एका गायीला काठीने मारले, त्यामुळे गाय मरण पावली. या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम मुनींना वर्षानुवर्षे तपश्चर्या करावी लागली. भगवान श्रीकृष्णाने म्हातायालाही बैलाच्या रूपात मारले होते. यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला संपूर्ण यात्रेला एका तलावात बोलावून स्नान करावे लागले. शास्त्रात असेही म्हटले आहे की जे गायीला पाणी पिऊन घाबरवतात ते घोर पापी मानले जातात. असे लोक स्वर्गात जातात आणि पुढील जन्मात खूप श्रीमंत आणि सुखी होतात. याशिवाय विश्रांती घेणाऱ्या गायीला त्रास देऊन उचलणे हेही पाप आहे. यामुळे त्या लोकांची त्यांच्या पापांपासून मुक्ती होते आणि त्यांना गोलोकात स्थान मिळते. गायीला उचलून काठीने मारल्याने किंवा तिच्यावर पाणी टाकल्याने माणूस पापी होऊन पुढील जन्मात भटकतो. शास्त्रात असेही सांगितले आहे की गायींची सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना माणसाने पूर्ण केल्या पाहिजे. त्यांचे योग्य पालनपोषण केले पाहिजे आणि त्यांना चांगले अन्न दिले पाहिजे. पण काही लोक गायीला आंघोळ केल्यानंतर वासरासाठी उरलेले दूधही धुतात. हे घोर पाप मानले जाते. असे दूध धुणारी व्यक्ती आणि त्याचे सेवन करणारी व्यक्ती दोघेही पापी ठरतात आणि अशा लोकांना नरकात जावे लागते. महादेव आणि महादेवी गाय आणि बैलावर स्वार होतात कारण नंदीने स्वतःच्या इच्छेने महादेवावर स्वार होण्याचे मान्य केले होते. शास्त्रात गायी दानाला खूप महत्त्व दिले आहे. परंतु वृद्ध आणि आजारी गाय दान करू नये. कठोपनिषादमधील नाचिकेताची कहाणी या संदर्भात देण्यात आली आहे, ज्यात नचिकेताला आपल्या वडिलांची एक जुनी गाय दान करण्यासाठी प्राप्त झाली आणि त्याला स्वर्गात एक स्थान सापडले. जर सूर्य, चंद्र, मंगळ किंवा शुक्र राहूचे असतील तर पितरी 2 आहे. शास्त्रवचनांनुसार सूर्य वडिलांशी संबंधित आहे आणि मंगळ रक्ताने आहे. जेव्हा सूर्य किंवा मंगळासह शनी, राहू किंवा केतू राहू किंवा केतूचा असतो तेव्हा पितरी दोषा साठवला जातो. जेव्हा पितरी दोषा असेल तेव्हा जीवनात संघर्ष वाढू शकतो. या दशापासून मुक्त होण्यासाठी गायीला ब्रेड, गूळ दररोज किंवा एकादशीवर ब्रेड, गूळ, चारा द्यावा. गायची आई किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टी गायीचे लघवी, गायीचे दूध किंवा गायीचे दूध यासारख्या प्रत्येक मांगलिक कामात समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे. हे पुण्य देते. सनातन परंपरेनुसार जिथे गाय आहे तेथे घर, सर्व वास्तू दोषा स्वतःच संपतात. गायीची कुबडी ब्रह्मास्पती गुरुचे प्रतीक आहे आणि जर ब्रह्मपती जन्मामध्ये मकर राशीत असेल तर, किंवा जर आपण एखाद्या वाईट शिवणात जात असाल आणि गाय समोरून दिसली असेल तर गायीला उजव्या बाजूला जाण्याची परवानगी द्यावी. हे आपल्या प्रवासात यशस्वी होईल. जर आपण एखाद्या प्रवासावर जात असाल आणि समोर गाय किंवा गाय आपल्या मुलास दूध देताना दिसत असेल तर आपला प्रवास यशस्वी होईल. हे एक चिन्ह आहे. हे आपण आणि आपल्या घराचा विशाल दोषा संपेल. ताजी भाकर दररोज बनवली पाहिजे आणि गायीला खायला द्यावे. जर आपण गायीला भाकर दिली तर मग ते ताजे आहे हे लक्षात ठेवा. आपण 11 कणिक बनवा आणि त्यांच्यावर हळद लावून गायीला खायला द्या. प्रत्येक पीठाने गायींना समर्थन द्या. या उपायांसह आपले सर्व कार्य पूर्ण होईल आणि चालू असलेल्या वाईट वेळेसही संपेल. आयुष्यात आनंद येऊ शकेल. तुम्ही गायीसोबत परिक्रमाही करू शकता. गायीला रोटी देताना रोटीवर हळद किंवा साखरेची मिठाई टाकू शकता. कोरडी भाकरी कधीही देऊ नका, कारण गायीला रिकामी भाकरी देणे शुभ मानले जात नाही.
जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कृपया कमेंट बॉक्समध्ये जय गौ माता लिहा. धन्यवाद.